यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात। मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर त्याने घोषणा दिल्या होत्या। अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक आहे। घोषणेनंतर लोकांनी जाब विचारताच त्याने अरेरावी करायला सुरुवात केली। पोलिसांकडून एकाच कुटुंबातल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। ताब्यातील एक जण अल्पवयीन असल्याचं कळतंय। त्यातल्या एकाला अटक करण्यात आली आणि अटकेनंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची बेकायदा झोपडपट्टी आणि त्याचं दुकानही उद्ध्वस्त करण्यात आलंय। दरम्यान यावरून नितेश राणेंनी कारवाई केल्याचं सांगितलंय, तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रताप सरनाईकांनी केली आहे। मुसलमान जे आहेत हे 3 भाऊ आहेत। कुठून आले, काय आले, 10 वर्ष 12 वर्षापूर्वी आले। अरे पण बाबा तू मालवणात कसा आला, याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये। ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर। पण 3 भावंड आहेत। तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले, कुठल्या ॲड्रेसच्या जीवावर मिळाले, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय करताय, ह्याच्या खोलात जाऊन मी SP साहेबांना विनंती केली आहे। सभागृहात तर मी हा विषय काढणारच आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्यासमोर मी ठेवत आहे। अशा घटनेचा तर निषेधच करायला हवा, कारण शेवटी भारत जगत जेता आहे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्यामध्ये 3 मॅचेस फक्त पाकिस्तानने जिंकलेल्या, 14 ते 15 मॅचेस या भारताने जिंकलेल्या। आणि भारताची जी खेळाडूंची क्षमता आहे ती पाकिस्तानच्या खेळाडूंपेक्षा वरचढ हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि शेवटी भारताचा विजय हा देशाचा विजय आहे आणि त्या देशाच्या विजयामध्ये जल्लोष साजरा करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। जो भारतीय नसेल आणि भारताबद्दल ज्याला आत्मीयता नसेल तो अशा प्रकारे जर काही कृत्य करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। जो कार्रवाई हुई है योग्य कार्रवाई हुई है और भविष्य में अगर ऐसे प्रयास अगर कोई दूसरे भी करते हैं तो उनके ऊपर भी ऐसी ही कड़क कार्रवाई की जाएगी। अगर कोई अपने देश के विरोध में कोई घोषणा देता है तो उसके लिए जो कानून है वो अपनाया जाएगा, वो उसका इम्प्लीमेंटेशन किया जाएगा और उसके ऊपर कड़क कार्रवाई ऐसी की जाएगी। दरम्यान घोषणा देणाऱ्यांवरती तातडीने कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। पाकिस्तान विरोधात मॅच जिंकली म्हणून सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये भारत विरोधी घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी देखील घोषणाबाजी केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि एकूणच झोपडपट्टी या ज्या आहेत त्या JCBच्या सहाय्याने देखील काढण्यात आल्या। या संदर्भातलं ट्विट देखील नितेश राणे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। बाकी मला माहिती नाही, परंतु या भारतात राहून कोणीही पाकिस्तानच्या घोषणा देणं, भारताच्या विरोधात घोषणा देणं हे पाप आहे, हा गुन्हा आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।